तर दत्ता दळवींनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत नेमकं काय विधान केलं होतं आणि आता त्यावर काय उत्तर दिले आपण पाहूयात। साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चापकाने फोडून काढलं असतं, चापकाने फोडलं असतं। कारण आम्ही सगळं बघितलेलं आहे, एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ शिंदे होता कुठे, काय करत होता हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे। समजलं का? स्वतः आम्ही बघितलेलं आहे। परंतु बाळासाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांना आशीर्वाद दिले, उद्धवजींचे जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि एवढी मोठी गद्दारी केली, स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली, नाव बाळासाहेबांचं वापरायचं। आता मध्ये तर गुजरातमध्ये हिंद हृदय सम्राट, हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहित नाही का? नाही, खरं ते मोठे मनाचे आहेत, शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत आणि जो काही अपशब्द वापरला तो काही जाणून बुजून वापरला नव्हता, अनावधानाने आलेला तो शब्द होता। परंतु शिंदे साहेब माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत। तो अपघात झाल्यानंतर तिकडे धावत गेले, लोकांना धीर दिला, आधार दिला, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मी आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये आता त्यांच्याबद्दल कुठलीही भावना नाही, समजलं का? त्यामुळे तसं काही कोणी गैरसमज करून घेऊ नये। दरम्यान दत्ता दळवी यांची राजकीय कारकीर्द आजपर्यंत नेमकी कशी राहिली त्यावरही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे। शिवसैनिक ते महापौर असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। 2005 ते 2007 या कालावधीमध्ये ते मुंबईचे महापौर होते। शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख, उपनेतेपद त्यांनी भूषवलेलं आहे। शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं होतं। नोव्हेंबर 2023 मध्ये दत्ता दळवींकडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एका भाषणादरम्यान आक्षेपार्ह विधान करण्यात आलं। नोव्हेंबर 2023 मध्येच एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांना अटक सुद्धा झाली होती। उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी प्रवेश केला। तर दत्ता दळवींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूयात। दत्ता दळवी महापौर होते, त्यांना या मुंबई महापालिकेचा अनुभव आहे। स्थायी समितीचे सभापती 3 वेळा होते आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील शिवसेनेमध्ये उभाटाचे जवळपास 45 ते 50 लोक नगरसेवक, म्हणजे जे आता सिटिंग आहे 17 ते 22 या कालावधीमध्ये काम केलेले नगरसेवक शिवसेनेमध्ये आले। इतर पक्षाचे आणखी लोक आले, जवळपास 70 लोक आज विद्यमान नगरसेवक 17 ते 22 म्हणजे 22 नंतर निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे विद्यमान नगरसेवक शिवसेनेमध्ये आले।